शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची जुगलबंदी पाहायला मिळाली। विविध मुद्द्यांवरून ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंवर हल्लाबोल केला, तर शिंदेंनी सुद्धा ठाकरेंवर जोरदार पलटवार केला। पाहूया त्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। शिवसेनेच्या मेळाव्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना पाहायला मिळाला। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे, शिवाय त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाचाही समाचार घेतलाय। हिंदुत्वाचा नारा द्यायचा आणि मशिदींमध्ये सौगात वाटायची, हे कोणतं हिंदुत्वाचा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला। की आपलं हिंदुत्व हे काय आहे हे एकदा सांगितल्यानंतर भाजपवाल्यांना मी प्रश्न विचारतोय, तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय? आम्हाला तुम्ही सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं, मग तुम्ही काय सोडलंय? कारण मध्येच कधीतरी जाऊन तुम्ही मशिदीमध्ये सौगात वाटता, मध्येच कधीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी येतं, घराघरामध्ये जाऊन शेंदूर वाटायचा। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे उत्तर देणार नाही, तसं होणार नाही। उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व धरसोड वृत्तीचं असल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे। बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट बोलण्यासही ठाकरे कचरत असल्याचा टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय। आता म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही म्हणता। मला सांगा, हिंदुत्व सोडलं नाही? हिंदुत्व काय टी शर्ट आहे का? घातला, काढला, सोडला? मला सांगा, हिंदुत्व तुम्ही सोडलं नाही, मग हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणताना तुमची जीभ का कचरते? हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता? स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे का घालता? शिवसेनेचा मेळावा आणि मुंबईचा मराठी माणसाचा विषय निघणार नाही असं होणार नाही। मुंबई मराठी माणसाची आहे आणि त्या मुंबईवर आम्ही हक्क सांगणारच असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय। मालकांचे नोकर तुम्ही, कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले, आम्ही घेणारच आहोत, आम्ही घेणारच आहोत। मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार, अदानीचं कसं होणार? त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये। याच्यासाठी हे मालकाचे त्या शेटजीचे नोकर, हेच मी म्हणेन, आणि त्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरा करतात, ते शेटजींच्या नोकराचे नोकर आहेत। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा एकनाथ शिंदेने खरपूस समाचार घेतलाय। बाळासाहेब ठाकरे वगळता उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी केलेलं एक काम सांगा असं आव्हान एकनाथ शिंदेंनी दिलंय। उद्धव ठाकरेंचं हम दो हमारे दो असंच धोरण असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। जनतेची, कार्यकर्त्यांची आठवण येते। एरवी त्यांचं काय असतं, हम दो हमारे दो एवढंच असतं, पण आपलं नाही आहे। आपलं अख्खा महाराष्ट्र आपला आहे, महाराष्ट्रातली जनता आपली आहे। आणि म्हणून आता निवडणुकांचं वारं फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व आठवतंय, यांना मराठी माणूस आठवतोय, परंतु ज्याने विश्वासघात केला, ज्याने लाचारी केली, ज्याने मतदारांची बेईमानी केली, ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा वाऱ्यालाही फिरकू देणार नाहीत, तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। एकनाथ शिंदे काय आणि उद्धव ठाकरे काय, दोन्ही नेते मराठी माणसाचे कैवारी असल्याचं ठासून सांगू लागले। शिवसेनेच्या मेळाव्यात मराठी माणसाच्या न्याय हक्काच्या गोष्टी होऊ लागल्या। याचाच अर्थ मुंबई महापालिकेच्या निवडणुका दृष्टीपथात आल्यात असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।